नाही असं कमिटी या ठिकाणी ऑन करते. येस कमिटी, पंचांचा निर्णय आहे तो फायनल डिसिजन असेल. येस, आणि पंचांना जर ऑब्झर्वेशन वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. हा पंचांचा निर्णय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वपूर्ण मॅच, या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. आजच्या दिवसाची सुरुवात करूया. सुरुवात फार महत्वाची आहे आणि ती सुरुवात करत असताना गणरायाला करूया वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचा अर्ध दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून मी समालोचक शैलेश जाधव तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करून घेऊन जातो या महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आणि 6व्या पर्वाचा हा अंतिमचा दिवस महामुकाबला थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मौसीन आले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघतील. स्ट्राईकला फलंदाज आहेत. नाव आहे इरफान. हियर वी गो. बरोबर 12:03 पहिला बॉल हाताळला गेलाय. 12:03. चला पहिला बॉल उद विकेटने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाकडे लक्ष वेधलं गेलंय. गोलंदाज पहिला बॉल. चला आम्ही टाइमर लावलाय, नोंद घ्या. पुन्हा अतिरिक्तचा वेळ दिला जाणार नाही. पंच याची दखल घ्या. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण मॅच इनिंग कंप्लीट करायची आहे. पहिला बॉल. हियर वी गो. लाईट्स प्ले. पहिलाच बॉल. अतिशय सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. कवच मध्ये प्रोडक्शन आहे तिथे धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. ऑन दी मार्क झालाय. श्री गणेशा झालाय. पहिली रन ही धावपलकावरती आल्या. पहिल्या धावाने खातं उघडलंय. इरफान हे बॅटर आहेत. त्यांच्या समेत मात्र शाहिद आलेत. शाहिदकडे लक्ष वेधलं जाईल. शाहिद वायकर. हो यावेळी बॅटची स्लाइड येस. तदनंतर मात्र हो इथे फर्स्ट स्लिप मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. तदनंतर मात्र डीप मध्ये डीप थर्ड मॅनला वाईडिश थर्ड मॅनला बॉल निघून जाईल. कंप्लीट झाल्या 2. या 2 धावेने धावसंख्येचा डोंगर वहरलेला आहे. 3 धावा धावपलकावरती अंकित होतील. 3 धावा. बरोबर 12:03 पहिला बॉल हाताळलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला गोलंदाज मौसीन. लक्ष वेधलं गेलंय. अधिकचा वेग त्याच्याकडे आहे. लाईन आहे चांगली. दादाजी 11 या टीमकडे तो बिलॉंग करत असताना या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शफल झाले. तदनंतर मात्र ओवधी लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत मैदानाच्या आतमध्ये. ते आले. त्यांनी सांगितलंय अरे भीड़ से हटकर कुछ इस तरीके से बढ़ना है मुझे. आसमान को छूकर जमीन पर चलना है मुझे. ठोकलाय ना तो मॅक्सिमम चौकार. 4 रन्स. आकाशाला गवसणी घालत असताना मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. ज्याच्या बॅट मधून एक जबरदस्त चौकार पाहायला मिळालाय. नाव आहे शाहिद वायकर. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो यावेळी बॉडमॅनचा वापर करत असताना आडवा फाटने कडवा प्रहार. लोअर फुल टॉसला फुल टोल वसूल करत असताना मॅक्सिमम षटकार. सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. त्याने सांगितलं रे अभी तो जिंदा है कल गुजर जाएंगे. कौन जानता है कब बिछड़ जाएंगे. नाराज ना होना हमारे शरारतों से दोस्तों. ये जो पल है ना वो कल फिर याद आ जाएंगे. महत्वपूर्ण 6वं पर्व आहे. या 6व्या पर्वाकडे लक्ष वेधलं गेलंय. जाणारा वेळ कायम स्मरणात राहतो आणि ते पाहिलं गेलंय. जबरदस्त अटॅक. पुढचा बॉल. हो यावेळी पहा अनतोडक बाउन्स पाहायला मिळालाय. स्मेल डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये परफ्यूम डिलिव्हरी. या टेनिस बॉलचा स्मेल या फलंदाजाला करवलाय. या गोलंदाजाने धावफलकावरती धावसंख्या आहे ना ती जाऊन पोहोचली आहे 13. कोण कोणाचे किती वाजवणार हे पाहावं लागेल. 3-13 कोण कोणाचे कसे वाजवणार. उद विकेटने निघालेत. मौसीन शफल झाल्यात. बॅटची स्लाइड येस. फर्स्ट स्लिप मध्ये थोडेसे वाईडिश होते. तदनंतर मात्र वाईडिश थर्ड मॅन 1-2 का फोर्स करत जाईल का सीमा पार. अडवण्यामध्ये यश मिळालंय. मात्र पंच आमच्याकडे वळतील. काय घडलंय. हो पंचांनी सांगितलंय हा नशिबाचा क्रॅकिंग चौकार. 4 रन्स.
चला, आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं ना की 24 एप्रिल 1973 म्हणजे आमचे देव, क्रिकेट विश्वातले देव म्हणून ज्यांना पाहिले गेले ते सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा आज वाढदिवस आहे. आणि या मंचावरून त्यांना आज देऊया आपण वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 17 धावा धावपलकावरती आल्यात. 17 धावा, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा या धावपलकावरती आल्यात. चर्चा राहिली आहे, थोडस महागड षटक आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. इनाट नंबर 2 वरती एक्सपिरियन्स रफिक आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक वेगळी शैली गोलंदाजीची एक नमुना पेश करतील का अगेन्स्ट पाठ. मैदानाच्या आतमध्ये इरफान ऑन द मार्क, स्ट्राइक एंड वरती आहे. पहा इथे आम्ही टायमर लावलाय, याची दखल घ्या. बरोबर 12 वाजून 7 मिनिटं झालेत. नोंद घ्या दादाजी 11. अधिकचा वेळ आम्ही घेऊ देणार नाहीये तुम्हाला. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये. ओ इथे कॅरी केलाय का, हाही एक प्रश्न आहे. यस इट इज. कॅरी करत असताना धक्का क्रमांक 1, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॉल ज्या पद्धतीने निघाला आउटसाइड द ऑफ स्टंप. तदनंतर मात्र बॅटची स्लाइडिंग एज आणि पिकअप केलाय एअर मध्ये. जबरदस्त बॅलन्स दाखवलाय फर्स्ट स्लिप मध्ये आणि कॅरी करत असताना डाईव्ह मारले त्याने आणि परफॉर्मन्स दिलाय. या धावेवरती फलंदाज बाद झाले ते इरफान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. लक्ष वेधलं गेलंय. नवीन फलंदाज नाव आहे राकेश पडवळ. मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू आहे. चांगलं काम नेहमी तुम्ही करत जा, सातत्याने तुमची चर्चा होईल. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती ज्या खेळाडूला पाहताय ना, नाव आहे राकेश पडवळ. स्ट्राइक एंड वरती आलाय तो. लक्ष वेधलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. आता ते आलेत आणि ते इथून पुढे कशा पद्धतीने बॅटिंग करतील. कालच्या दिवसामध्ये त्यांचा इम्पॉर्टंट रोल राहिला होता. एक इम्पॉर्टंट नॉक त्यांनी खेळली होती. चर्चा राहिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ वरती थोडस वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे. स्ट्राइक एंड वरती थोडासा अनअर्थक बाउन्स पाहायला मिळालाय, नाहीतर नक्कीच रनआउट मिळाला असता. पहा जिथे आपण पाहिलं ना पिच आहे ना, त्या पिचचा बाउन्स पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र इथे रनआउट होता होता वाचलाय. लाईफ लाईन मिळाली आहे राकेश पडवळ या बाठला. धावत संख्या एकंदरीत 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. रफिक डांगे. खुलवरचा बॉल. हो यावेळी पास स्विंग आणि मिस. फार मोठं अंतर पाहायला मिळालंय. धुंडो धुंडो रे साजना. मैदानाच्या आतमध्ये शोधावं लागेल. जे जिथे हरवलंय ना ते तिथंच शोधावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडन्स जर तुमचा मैदानाच्या आतमध्ये हरवला ना तर तो मैदानाच्या आतमध्येच तुम्हाला शोधावा लागेल. बाहेर तर फक्त प्रेक्षक टाळ्या वाजवतात. पुढचा बॉल. वेट. चला 19 धावा या धावपलकावरती आहेत.
आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलेला आहे तो 3. चला क्रिक हिरोज थोडस अपडेट द्या. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय मैदानाच्या आतमध्ये. रफिक डांगे उद विकेटने स्ट्राईकला आहेत राकेश पडवा. हो यावेळी फुल टॉसचा बॉल शफल झाले होते, ऑफ स्टंप वरती आले होते. त्यानंतर मात्र ऑन साईडला मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली आहे. दुसरीसाठी जातील का तर नाही. 20 धावा धाव फलकावरती आल्यात. रफिक डांगे रफिक डांगे हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेन की बरोबर 12 वाजून 12 मिनिटं झालेत. हो यावेळी ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो कॅच ड्रॉप केलाय. सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये. स्वतःवरती नाखुश असतील. थोडंसं फेअरलेस क्रिकेट होणं गरजेचं आहे. इथे केअरलेस क्रिकेट होत आहे. काळजीपूर्वक खेळणं गरजेचं आहे. अशा चुका सुपर 8 मध्ये तुम्हाला नॉकआउटचा राऊंड आहे. करो या मरो, डू ऑर डाय. जर जिंकलात तर स्पर्धेमध्ये आव्हान सज्ज राहील, नाहीतर टाटा बाय बाय घरी. पुढचा बॉल पुन्हा एकदा रफिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या अगेन्स्ट बाठ आपण पाहतोय. नाव आहे राकेश. ऑन दी मार्क स्ट्राईक एंड वरती येईल का राकेश पडवळ. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. बीट केला. लगातारच्या गोलंदाजीवरती हमले करत असताना कास्ट ऑपेज झालेत. पहा बरोबर 10 मिनिटं तुम्ही घेतली आहेत. 12 वाजून 13 मिनिटं झाली आहेत. दादाजी 11. 25 मिनिटाला खेळाडू आतमध्ये येईल. अधिकचा वेळ घेऊ नका. इरफान बाद झालेत आणि शाहिद बरोबर आपण पाहिलं तर राकेश पडवळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रफिक यांचं षटक संपलंय. चला अधिकची टीम मीटिंग नको आहे याची नोंद घ्या. पहा आम्ही तंतोतंत इथे टाइम अपडेट करतोय. बरोबर 12 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांसाठी तुम्ही 10 मिनिटं घेतलेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होतील. नाव आहे शादाब डांगे. शादाब आलेत मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा या धावफलकावरती आहेत. विकेटनी शादाब ओद विकेट. पहिलाच बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती कोणतीही धाव येणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम दादाजी 11 अगेन्स्ट टीम गार्डन आईस्क्रीम. बोथ टीम्स सातत्याने आपण पाहिलं ना या दोन्ही टीमने मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ पेश केलाय. आता सर्वोत्तम करावा लागेल. बेस्ट ऑफ बेस्ट आणि रेस्ट ऑफ रेस्ट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही कमी नाही आहेत. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला मात्र ड्राईव्ह केलाय. हॅमर केलाय डीप मध्ये. ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स प्रोडक्शन आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल मिळतील धावा 4. आला ना तो एक मॅग्निफिसंट ह्यूज ग्रँड चौकार. 4 रन्स. या 4 धावेने आता धाव संख्या बहरली आहे. वेग आलाय. 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. 262 च्या स्ट्राईक रेटने शाहिद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. राकेश पडवळ तोही कमी नाहीये. ऑन दी मार्क आहे तो स्ट्राईक एंड वरती. हो यावेळी बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला जाईल आणि शाहिद यांचा खेळ इथे समाप्त होईल. बॅक टू द पवेलियन शाहिद. तुला गार्डन आईस्क्रीम आपल्याला आम्ही निवेदन करतोय. टाइमर लावलाय. आपला बॅट्समन थोडा अधिकने वेगाने येईल. थोडस मॅरेथॉन या प्लीज. थोडस सहकार्य करूया बॉलिंग टीमला. त्यांचा अधिकचा वेळ आपण घेऊ नये.
चला स्ट्राइक एंड वरती नवीन भाट नाव आहे मैदानाच्या आतमध्ये नयन मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नयनकडे लक्ष वेधलं गेलंय. गार्डन आईस्क्रीम या टीमचा आज आयकॉन मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. चला वेग घेऊया प्लीज नयन. स्ट्राइक एंड वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे शादाब डांगे. उदवी खेटणे पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला होता हा बॉल. धाव संख्येला रोखलंय, ब्रेक दिलाय, थांबवलंय, पायामध्ये बेड्या ठोकल्यात, अधिकच काही करू दिलं नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न होता. स्टे ऑफ द विकेट हा प्रहार करण्याचा होता प्रयत्न, तो बीट केलाय. विजयजी साळवी साहेब तुमचे उपाध्यक्ष त्यांचंही आगमन झालंय. परवेश भाई यांचंही आगमन झालंय. या मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आमचे अध्यक्ष महोदय त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. हो यावेळी ड्राईव्ह केलाय ओव्हर द कव्हर्स डीप शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली आहे आणि धाव संख्येला 1 ने भर देत असताना धाव संख्या 26च्या घरामध्ये गेली आहे. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा या धावपलकावरती आल्यात. महत्वपूर्ण मॅच आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण जरी पाहिलं असलं ना, गोलंदाज शादाब डांगे ओद विकेटने हो यावेळी कट केला, लेट कट. गली पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कॅरी करतील, थ्रो करतील. कोणतीही धाव घेतली गेली नाहीये. 3 षटकांचा खेळ हा समाप्तीच्या दिशेने जात असताना धावफलकावरती धाव संख्या आहे ती 26 रन्स. टीम गार्डन आईस्क्रीम. चला आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. 12:18 झालेत. 12:18 हा कॉल आम्ही सातत्याने तुम्हाला या कारणास्तव देतोय की बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत. अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. स्ट्राइकला आहेत नयन, नॉन स्ट्राइकला आहेत राकेश. पुढचा बॉल यावेळी ड्राईव्ह केलाय. शॉट कव्हरला, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ऑन साइडला सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धाव घेतली. 27 धावा या धावपलकावरती आल्यात. 27 रन. मैदानाच्या आतमध्ये मुबीन आल्यात गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मुबीन लक्ष वेधलं गेलंय. महत्वपूर्ण या मॅचेस आहेत. नॉकआउट राऊंड आहे. दादाजी 11 कडून ओव्हर द विकेटने मुबीन. हॅलो, नेक्स्ट मॅच. यावेळी पहा ऑन साइडला हो शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला ब्रश करून काय ड्रॉप झाली आहे. हाईटचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न राहिला होता. शेवटच्या मोमेंटला आपल्याला स्वतःमध्ये एअर मध्ये थोडस उचललं होतं त्यांनी. काच खारी करत असताना हा काच त्यांच्या हाताला ब्रश करून नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. धाव संख्या 30 धावा या धावपलकावरती. 30 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 3.4 बॉलचा खेळ संपलाय. हो यावेळी पहा लेट कट, नजाकत, मैदानाच्या आतमध्ये टेम्परामेंट दाखवलंय राकेश पडवळ आणि नयन मोरे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता स्टॅब्लिश व्हायला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. फ्लिक केलाय. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता, दरम्यान मात्र डॉट बॉलचा कॉल इथे आलाय. स्ट्राइकला आहेत राकेश पडवळ, एक अनुभवी खेळाडू. कालच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ फार सुंदररित्या बहरला होता, मात्र आजच्या दिवसामध्ये तितकासा बहरला नाहीये. 31 धावा या धावपलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. चला इथे
31, 31 धावा या धावपलकावरती आहेत. इथे आपण 1 मिनिटाचा देऊ टाइम ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. चला वेळ संपलेली आहे, थोडीशी घाई करूया. चला अधिकचा वेळ घेऊ नका. स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे कंप्लीट करतो आपण. चला राकेश पडवळ आहेत ना, त्यांना रिटायर हर्ट केलंय आणि त्यांच्या जागी मात्र आता नवीन बॅटर दाखल झालेत. नाव आहे शाहिद मुलानी. राकेश डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज आता दाखल झालेत. स्ट्राईक एंड वरती आहे तो नयन, नॉन स्ट्राईक वरती आहे तो शाहिद मुलानी. आता अंतिमचे 2 ओव्हर म्हणजे अंतिमचे 12 टार्गेट सेट करायचं आहे नयनला. आक्रमण करावं लागेल, महत्वपूर्ण हे मॅच आहे. जोएल हे गोलंदाज दाखल झालेत. करेक्शन केलं जाईल. बॉलर नेम जाहिद. पहिलाच बॉल ऑन साईडला 6 कॉर्नर मध्ये प्रोडक्शन दिले गेलंय. एकच धाव कॅरी केली जाईल आणि एका धावेपेक्षा जास्तच काही मिळणार नाहीये. एकंदरीत धाव संख्या 32 या आकड्यावरती आहे. 32. चला ऍक्टिव्हाची चावी जर कोणाला सापडली असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळी पहा राईज होणारा बॉल, इन कट बॉल मैदानाच्या आतमध्ये बीट केलाय शाहिद मुलानी. पहिला बॉल फेस करत असताना बीट झाल्यात. आता अंतिमचे 10 बॉल असं म्हटलं जाताना समय आ गया है, अब जल्दी समय आ गया है, अब ताकतवर बनना ही आखरी विकल्प है. तो वेळ आली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्राची रन दाखल झाली आहे. स्कोर कार्ड ऑन 33. 33 धावा या धावपलकावरती आल्यात. हो यावेळी पहा ब्लॅकचा स्लाइडिंग एज बिहाइंड विकेट कॅरी केला गेला असेल. गार्डन आईस्क्रीमचा निर्णय आता त्यांच्या विरोधात जात असताना धक्का क्रमांक इथून पुढे लागलाय तो 4था. शाहिद मुलानी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज दाखल होत त्यांच्या पाठीमागे बनवायचे आहेत 42. चला या ठिकाणी आमच्या मान्यवरांनी अयुब भाई यांनी सांगितलंय की इथे एक आम्हाला नंबरचा चष्मा सापडलेला आहे, तो ज्याचा कुणाचा आहे त्यांनी ओळख पटवा आणि घेऊन जा. थँक्यू अयुब भाई. ही वृत्ती असणं गरजेचं आहे आणि या वृत्तीला सलाम आहे. चला फलंदाज पाठवा प्लीज. आलेत फलंदाज आलेत. चला मॅचला टायमर लावूया. चला नोंद घ्या प्लीज. चला थोडीशी वेग घेऊया, महत्वपूर्ण आहे ती मॅच. मॅचला आपण थोडासा अधिकचा वेळ घेतलाय.
चला मॅच ऑन करूया, थोडीशी घाई करूया. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. कोणता गोलंदाज दाखल होईल हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पहिले षटक जे पॉवर प्लेचं असेल, राकेश पडवळ आले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षणामध्ये एक वेगळी कसं पाहायला मिळाले. शॉर्ट गलीमध्ये लेग साईडला लेग गली, तदनंतर मात्र फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 3 स्लिप घेऊन माफ करा थोडस वाईडिश पॉइंटला, वाईडिश गलीमध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस छावा 11 अगेन्स्ट डीएम बॉयज यांच्यामध्ये केला जाईल टॉस. मॅच ऑन करूया. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे सोहेल शेरवान. पहिला बॉल राकेश पडवळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. राकेश पहिला बॉल. 12:37 पहिला बॉल हाताळलाय. बॅकफूट वरती जाऊन ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय आणि इथे धाव संख्या 1 ने खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय. 42 धावा या पहिल्या इनिंग मध्ये लागल्या होत्या गार्डन आईस्क्रीम कडून. आता दादाची 11 मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिली धाव धावफलकावरती आली आहे. चला टॉस उडवला जातोय. डीएम बॉयज अगेन्स्ट छावा 11. स्विंग आणि मिस, लेखट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. राकेश पडवळ एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी ते आले आहेत. इथे तेही लयबद्धतेने गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय शॉर्ट मिड विकेटला. एकाच एंड वरती 2 फलंदाज. मिसफिल्ड पाहायला मिळाले, बॅकअप नाहीये आणि दरम्यान तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केले गेलंय. काय घडलंय हे पाहावं लागेल. बॅटर सेफ आहे. जबरदस्त स्विच हिटचा प्रहार मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आले आहेत. नाव आहे सोहेल आणि सोहेलने बॉलला मात्र पूर्ण सॉल्व केलंय. एक्झाम कितीही कठीण असली ना तरी त्याला सोपं करणं गरजेचं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने सांगितलंय ताकद का परिचय हम तब देंगे जब बात हमारे ऊपर आएगी. आता वेळ आली आहे आणि वेळेला परिचय दिलाय. चला डीएम बॉयज विन द टॉस अँड सिलेक्टेड टू क्षेत्ररक्षण फील्ड फर्स्ट. चला चर्चा राहिल्या. ओद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. राकेश पडवळ आहेत मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी पहा पुन्हा एकदा नचाखत टेक्निक मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त प्रहार. चेंडू होईल परार, मिळतील धावा 4. लगातारचा दुसरा चौकार
4 रन्स. थेंबे थेंबे तळे साचे. मैदानाच्या आतमध्ये आता ते तळ आपल्या बाजूने ओढून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. खोऱ्याने धावा ओढतोय. धाव संख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा धावपलकावरती आल्यात. येणारे बॉल चर्चा केली जाईल काय घडलं. अजूनही या ओव्हरचा एक बॉल शिल्लक आहे. सोहिल मैदानाच्या आतमध्ये. जाहीद नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. गोलंदाज राकेश. हो याही कट करण्याचा प्रयत्न होता बॅटचा. टॉपेश तदनंतर मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला 2 धावा घेण्यामध्ये यश मिळाल्या. 2 धावेने आता धाव संख्या 12. वेल पहिले षटक समाप्तीच्या दिशेने. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 30. बनवायचे आहेत 31. चला जाऊया एक युवा उद्योजक मैदानाच्या आतमध्ये आमचे शेखर शिंदे. एक चांगला हुतकुरू व्यक्तिमत्व. आज मैदानाच्या आतमध्ये एक युवा उद्योजक. कॅमेरामॅनची भूमिका आज मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटला सहकार्य केलंय आणि त्यांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळाले. पहा यावेळी शॉट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्वतः संघ मालक येतील कॅरी करतील. 1 धाव घेण्यामध्ये यश. येणारे बॉल 29 बनवायचे आहेत 30. तेरा धावा या धावपलकावरती आहेत. 13 रन्स. चला 12 वाजून 37 मिनिटांनी पहिला बॉल आता आलाय. 12:43. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला कट करण्याचा प्रयत्न होता. स्वतः पॉलिथ्रो मधून येतील इरफान डांगे आणि दरम्यान मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. धाव संख्या 14च्या घरामध्ये गेली आहे. 14 रन्स. चला थोडीसा वेग घेऊया इरफान भाई. मॅच थोडीशी सोपी होतीये. 14 धावा धावपलकावरती आहेत. 42चं समीकरण आहे. 29. 43 बनवायचे आहेत. हो यावेळी पहा टॉप ऑफ द बॉल कवच मध्ये ढकलून दिला. धावा फक्त मिळतील त्या 1. या एका धावेने मैदानाच्या आतमध्ये आता 15 धावा धावपलकावरती आल्यात. 15 रन्स. इथे आता स्लो मोशन मध्ये ही मॅच रंगली आहे. एकटीला दुहेरीमध्ये दुहेरीला कन्वर्ट केले जात आहे. सायलेन्स झोन थोडासा मॅच आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा यावेळी पहा स्विच हिट. ग्रेट हिट. बॉल मात्र वाईड इज थर्ड मॅन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक करारा चौका. 4 रन्स. 19 धावा या धावपलकावरती. असं म्हटलं जातं ना की कष्टाचा आवाज हा कोणालाच ऐकू येत नाही, मात्र चमक अनेकांच्या डोळ्यात खटकते. आता ही चमक पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघतील. चला थोडासा वेग घ्या प्लीज टीम. धावफलकाकडे नजर वळवली आहे. 19 धावा 1.4 बॉलचा खेळ संपलाय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 26 बॉल तुम्हाला बनवायचे आहे 24. 4 मोठे प्रहार मॅच फिनिश. आयुष्यामध्ये कधीही ठरवून प्रवास करायचा नसतो. आमचे परवेश भाई यांनी नेहमी सांगितलंय आयुष्यातला प्रवास हा कधीच ठरवून करायचा नाही. जशी वळणं येतील ना तसं वळायचं. पुढचं पाऊल सोपं होतं. चर्चा राहिली आहे. अनेक वेळा अडचणींवरती मात केली परवेश भाईने. इतकं शांत आणि संयमी व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाची चर्चा झाली पाहिजे. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. कट करण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय. टाट बॉल आलाय.
19 ही धावसंख्या समोर पाहायला मिळाली आहे. 19 रन्स. म्हणून म्हटलं आता ना की आयुष्यामध्ये पहा, वाईट गवत आहे ना ते आपोआप उगवतं. चांगलं उगवण्यासाठी ते पेरावं लागतं. हो, यावेळी पुन्हा एकदा ओव्हर दी कव्हर्स. डीप मध्ये नाहीये प्रोडक्शन. बॉल होईल परार. मिळतील धावा 4. आणखी एक या मैदानाच्या आतमध्ये ललकारी करणारा चौकार. 4 रन्स. तेवीस धावा धावपलकावरती आहेत. चला थोडीशी घाई करा प्लीज टीम. 10 मिनिटं आपण या ठिकाणी घेतलेत. 12:37 पहिला बॉल हाताळला होता. चोवीस बॉल आणि 20 ची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या शाहिद. 23 धावा धावपलकावरती आहेत. चला शाहिद थोडासा वेग घ्या. शाहिद मुलांनी मैदानाच्या आतमध्ये. विकेट. हो, यावेळी पहा इथे फटका बसलाय मात्र डीप. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू होईल परार. मिळतील धावा 4. आणखी एक जबाबदारीचा हा चौकार. 4 रन्स. या 4 धावीनंतर मात्र सन्माननीय विजयदादा साळवे यांच्या माध्यमातून आम्हाला हा कॉल आलाय की इथून पुढे होणाऱ्या सर्व मॅचेस यदा कदाचित पुढील काही मॅचेस आम्ही कमी ओव्हरच्याही करू शकतो. टाइम वरती मॅचेस झाल्या पण इथून पुढील येणारे सामना जो आहे तो 5 ओव्हरचा आहे. 1 ओव्हर असेल ती पॉवर प्लेची असेल. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस. सत्तावीस धावा आहेत. लो स्कोरिंग मॅच. जास्ती काही नाहीये मॅच मध्ये. वन साइडेड होताना पाहायला मिळाली आहे. या मॅच कडे अधिकच काही नाहीये असं म्हणायला काही हरकत नाहीये. दादाजी 11 यावेळी पहा. हा फलंदाज हलक्या हाताने बॅकफूट वरती जाऊन डिफेन्सिव्ह मोड मध्ये आलाय. बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळालाय. संख्या 1 ने वाढली आहे. 28 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 21. बनवायचे आहेत फक्त 15. सेमी फायनल मध्ये स्थान मिळवायचं त्याच्यासाठी मात्र जद्दोजहद आहे. यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅकफूट डिफेन्स मात्र बीट केलाय. डॉट बॉल आलाय. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला होता आणि किंबहुना या बॉल वरती अधिक काही करता आलं नाहीये. येणारे बॉल शिल्लक आहेत 20. बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 15. मॅच किती लवकर फिनिश होईल हीच आता मात्र प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे. सुपर 8 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघालाय शाहिद. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा कट केलाय डीप पॉइंटला. डीप बॅकवर्ड पॉइंट मधून प्रोडक्शन येईल. थोडेसे कव्हर्स मधूनही आल्यात. अधिकने वेगाने आल्यात. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश मिळालंय आणि या 2 धावेने धाव संख्या 30 वरती आली आहे. म्हणजे येणारे बॉल 19. बनवायचे आहेत 13. 19 बॉल्स 13 रन्स. आज आमचा प्रेक्षक वर्गही मैदानाच्या आतमध्ये घोडसवारीचा आनंद अतिशय मनसोक्त घेतोय. मित्रांनो, तुम्हाला जर महाबळेश्वर तालुक्यामध्ये घोडस्वारीचा आनंद घ्यायचा आहे ना तर पोलो ग्राउंड वरती या. आमचे मान्यवर आपली सेवेसाठी दाखल आहेत. मात्र यावेळी पहा पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येथील दरम्यान 1 ला कंप्लीट करत असताना वेगाने दुसरी कंप्लीट केली आहे. 32 हा धावत संख्या समोर आली आहे. आता फक्त 11 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 18.
मॅच ऑन करूया, थोडीशी घाई करा प्लीज टीम. आपण अधिकचा वेळ घेतोय. 12:51 झाले आहेत. अंतिमचं षटक जर तुम्ही वेळेमध्ये टाकलं नाही तर तुमचा एक खेळाडू अतिरिक्त 30 यार्ड सर्कल मध्ये येईल. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, बनवायचे आहेत इथून पुढे 11. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवलाय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि बनवायचे आहेत फक्त 10. किती वेगाने दादाजी 11 ही टीम आयोजकांना संधी देईल वेळ वाचवण्याचा, ते तितकंच महत्वाचं आहे. या 10 किती लवकर बनतील. हो याही वेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, शफल झाले होते फलंदाज हे पाहिलं पंचांनी. डॉट बॉलचा कॉल आलाय. येणारी बॉल 17, बनवायचे आहेत 10. 17 बॉल 10 हलक्यामध्ये मॅच पाहायला मिळाली आहे. जास्तीचं काही नाहीये आता, फक्त औपचारिकता. हो पिचिंग पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, अधिकचा एक्स्ट्रा. आता येणारे बॉल कुमार बावळेकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यानंतर नयन मोरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. चला यावेळी मात्र ओधी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉपेज, नंतर मात्र बॅकअप दिला गेलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे सरळ 35. 3.2 बॉलचा केस संपलाय. सोहेल भाई यांच्याकडे लक्ष वेधले. मैदानाच्या आतमध्ये या व्यक्तीबद्दल चर्चा होईल. यावेळी पहा खोलवरचा ड्राईव्ह. सोहेल भाई म्हटलं ना तर या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने लेखाजोखा ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आज आमच्या कमिटीला जिथे जिथे काही कमी पडेल तिथे स्वतः येत आहेत, निर्णय घेत आहेत आणि चांगलं योगदान देत आहेत. हे गरजेचं आहे आणि ते त्यांनी केलंय आणि त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो. चला सुशील दादा जाधव यांचंही त्याच पद्धतीने काम राहिलंय, त्यांचंही आपण विशेष कौतुक करूया. यावेळी पहा पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेले. बॅकफुट पॉइंटला हा बॉल खेळून काढलाय. त्याचबरोबर आपण विजयदादा साळवी असतील किंवा आमचे अध्यक्ष महोदय असतील या सर्वांचंच आम्ही कौतुक केलंय. महोत्सव नालबंद हे नाव घेण्यासाठी सातत्याने आम्ही अग्रगण्य आहोत. मात्र पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. आता 38 धावा धावपलकावरती आल्या आहेत. 5 ची गरज आहे. हो यावेळी पहा फटका मिस सीट आहे. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत, मात्र कॅच कॅरी करेल का नाही. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. 40 धावा धावपलकावरती 3 धावांची गरज आहे. पहिली टीम जी सेमीफायनल मध्ये आपली टीमची एंट्री करेल. यावेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल. धाव संख्या 41. अंतिमचा बॉल आहे. या बॉल वरती मॅच फिनिश होईल का हे तितकंच महत्वाचं आहे. सुपर 8. हो यावेळी पहा बॅकफुट वरती गेल्या डिफेन्सिव्ह मोड मध्ये. स्कोर इज लेवल. मैदानाच्या आतमध्ये 42 धावा या धावपलकावरती आल्यात. तुम्हाला अधिकची एक बनवायची आहे. 42 ऑन द बोर्ड. चला थोडस वेग घ्या गार्डन आईस्क्रीम. हो यावेळी पहा इन स्विंगर डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये बीट केलाय. येणारे बॉल 12 आणि 11 आणि बनवायचे आहेत 1. 11 बॉल 1. फक्त औपचारिकता. या स्पर्धेमध्ये पहिली टीम दाखल होईल याचा अनाउन्समेंट आम्ही थोड्याच वेळात करू. नॉट आउट ही लढत लढताना या स्पर्धेमध्ये पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याला मात्र ड्राईव्ह केलाय स्क्वेअर ड्राईव्ह. तदनंतर मात्र बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि या स्पर्धेतली पहिली टीम दाखल झाली आहे जी सेमीफायनलला क्वालिफाय होते. टीमचं नाव आहे
दादाजी 11 टीम वर्ल्डन. वेल विशेष हार्ड लक टीम गार्डन आईस्क्रीम या टीमचा खेळ आजच्या दिवसामध्ये तितकासा बहरला नाहीये. मात्र येणाऱ्या वाटचालीसाठी येणाऱ्या फ्युचर टुर्नामेंटसाठी आयोजन कमिटीच्या वतीने आणि या कॉमेंट्री बॉक्स मधून आपण त्यांना देऊया खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच